नमस्कार। तर आज मी बनवणार आहे डिंक आणि गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू। तर ते लाडू बनवण्यासाठी आपण पुढची तयारी करून घेऊया। हा मी पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते। हे लाडू शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। हाडे ठिसूळ झाली असतील तर त्यासाठी खूप चांगले आहे। हा मी 100 ग्राम डिंक घेतला आहे। हा डिंक आता तुपामध्ये फुलवून घ्यायचा आहे। गॅस एकदम मंद ठेवूनच हे भाजून घ्यायचं आहे। डिंक चांगला मंद गॅसवरतीच डिंक चांगला फुलवून घ्यायचं आहे। सारखा चमच्याने आपण ढवळत राहायचं आहे, म्हणजे त्याचे गट्टे होत नाही आणि डिंक पण सर्व बाजूने चांगला फुलतो। हा बघा, आता चांगला डिंक सर्व मस्त असं फुललाय। डिंक फुलवून घेतलेला आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतला। तो साईडला ठेवून पुन्हा मी त्याच पॅन मध्ये 2 चमचे चांगले भरून तूप घालून घेतलं। त्या तुपामध्ये हे काजू आणि बदाम मी भाजून घेणार आहे। काजू बदाम हे 100 ग्राम आहेत। ते पण चांगले आपण तुपामध्ये भाजून घ्यायचे, खरपूस असे। खरपूस चांगले भाजून झाले की काढून घ्यायचे आणि थंड करत ठेवायचे। हे आता आपले काजू बदाम भाजून झाले। आता हे थंड करायला मी एका साईडला ठेवून देते आणि त्याच पॅन मध्ये मी पुन्हा आता हे गव्हाचं पीठ घालते। हे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी। ह्या वाट्या मध्यम आकाराच्या आहेत, एकदम पण मोठा नाहीये। 3 वाट्या पीठ घालून झाल्यानंतर हे खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय, चांगला त्याला वास सुटेपर्यंत। गॅस एकदम मंद ठेवूनच आपण हे पीठ भाजून घ्यायचंय चांगलं खरपूस। सतत हे पीठ आपण हलवत राहायचंय, म्हणजे मिक्स करत राहायचंय, नाहीतर ते खाली लागू पण शकतं। हे आता पुन्हा मी भरून 1 चमचा तूप घालून घेते। थोडी थोडी गरज लागेल तसं तूप घालायचं आहे। मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे। हे थोडं थोडं करून मी हे चमचा भर तूप घालून घेते आणि पीठ चांगलं परतवून घेते। त्यामध्ये पिठाला चांगला सुवास येईपर्यंत पीठ आपण भाजून घ्यायचंय खरपूस असं। त्याचा कलर थोडा चेंज झाला की बघा दिसतोयच, हे छान असं भाजल्यासारखं वाटलं की त्यामध्ये आपण आता हे किसलेलं खोबरं घालून घ्यायचंय। हे 1 वाटी मी खोबरं घातलंय। मी खोबरं त्यामध्येच घालून परतवून घेणार आहे, म्हणजे तेवढं खोबरं सुद्धा चांगलं भाजतं आणि पीठ सुद्धा चांगलं भाजतं आणि पीठ चांगलं ते खोबऱ्याचं तेल खेचून घेतं, त्यामुळे चांगला त्याला चव येतो। आणि लाडू सुद्धा एकदम खुसखुशीत होतात, खोबऱ्याची चव सुद्धा छान लागते। आता हे चांगलं खरपूस असं भाजून झाले दोन्ही पण। आता हे मी एका परातीमध्ये काढून घेतलंय। आता त्याच पॅन मध्ये मी हे 50 ग्राम तीळ घेतले सफेद, ते भाजून घेतले। हे तीळ भाजून चांगले तडतडले की आपण त्याच परातीमध्ये काढून घ्यायचे। आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये जे भाजलेले काजू आणि बदाम आहेत ते मी लावून बारीक पूड करून घेणार आहे। त्यामध्ये हे थोडे बेदाणे टाकलेत मी। हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचंय। ही थोडी भरडच काढून घ्यायची पावडर। आता हा डिंक जो फुलवलेला आहे तो मी वाटीने बारीक करून घेते। चांगला बारीक करून घेतलेला डिंक आणि जे काजू बदामची जी आपण पावडर करून घेतली ती सर्व आता मी ह्या पिठामध्ये मिक्स करून घेते, एक एक करून। ही पावडर घालून घेतली। आता मी हे डिंक घालून घेते त्यामध्ये। डिंक चांगला फुललेला असला की तो आपल्या दाताखाली लागत नाही, चांगला असा खुसखुशीत लागतो, खाताना सुद्धा मजा वाटते। आता मी 1 चमचा वेलची आणि जायफळची पूड टाकून घेतली आणि 1.5 वाटी मी आता ही पिठी साखर करून घेतलेली घालते। ही पिठी साखर मी त्यामध्ये घालून घेतली। आता हे मिश्रण सर्व हाताने मी एकत्र करून घेते, म्हणजे सर्व साखर त्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि त्याला चांगली चव येईल। हे बघा, सर्व बाजूने हे मिक्स करून घ्यायचं एकत्र। हे चांगलं असं मळून झाल्यानंतर आपले लाडू बांधायला सुरुवात करायची आहे। जर का त्याच्यामध्ये तुम्हाला तूप कमी वाटत असेल तर थोडं तूप घेतलात तरी हरकत नाही, वरून थोडं तूप घालून वळायचे लाडू। तर तयार आहेत आपले गव्हाच्या पिठाचे आणि डिंकाचे पौष्टिक असे लाडू। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।